अर्चनाच्या सासूला मरून 10 दिवसही झाले नव्हते की आज अर्चनाने घरी एक पार्टी ठेवली होती. तिने तिच्या आईला आणि काही मैत्रिणींना पार्टीला बोलावले. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. खाणेपिणे झाल्यानंतर रात्री उशिरा तिच्या मैत्रिणी निघून गेल्या तेव्हा अर्चना तिच्या आईला म्हणाली, "मम्मी, आज तू इथेच हॉलमध्ये झोप किंवा मग माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये झोप." साधनाताईंना खूप झोप लागली होती. त्यामुळे त्या हॉलमध्ये न झोपता अर्चनाच्या मृत सासूच्या खोलीमध्ये लाईट बंद करून झोपल्या. मध्यरात्री साधनाताईंना असे वाटले की कोणीतरी त्यांचा बेड हलवत आहे, पण पुन्हा त्यांना असे वाटले की तो त्यांचा भ्रम आहे. पण पुन्हा काही वेळानंतर त्यांना असे वाटले जणू काही त्यांना कोणीतरी ओढत आहे. त्यामुळे त्या घाबरून जोरात किंचाळल्या आणि उठून बसल्या. त्यांनी लाईट लावली आणि पाहिले तर खोलीमध्ये कोणीही नव्हते. त्यांच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. त्या वेड्यासारख्या मोठ्याने ओरडू लागल्या. आईच्या ओरडण्याचा आवाज अर्चनाने ऐकला, जी किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आली होती. अर्चना धावत आईच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली, "आई, काय झाले? मी तुला सांगितले होते ना हॉलमध्ये झोप म्हणून. मग इथे का झोपलीस? मला सांग, तू घाबरलीस का?" साधनाताई म्हणाल्या, "छे छे, नाही ग, मी काय डरपोक आहे का?" अर्चना म्हणाली, "अगं मम्मा, माझी सासू जेव्हापासून गचकली आहे तेव्हापासून मी त्या खोलीमध्ये रात्रीच काय पण दिवसासुद्धा जात नाही. कारण मला सतत असे जाणवते की तिचा आत्मा ह्या खोलीतच आहे. तरी आम्ही कितीतरी पूजापाठ केले पण काहीही उपयोग झाला नाही. ती म्हातारी जिवंत असताना तर मला त्रास देतच होती, पण आता मेली आहे तरीसुद्धा सुखाने जगू देत नाही." साधनाताई म्हणाल्या, "ती पापी म्हातारी होती त्यामुळे मेल्यानंतर सुद्धा भटकत आहे, नाहीतर आतापर्यंत तिला मुक्ती मिळाली असती. बरं ऐक, मी एका तांत्रिकाला ओळखते जो अशा भूतांना पळवून लावण्यात महारथी आहे. तुझी सासू कितीही पापी असू देत पण त्यांच्यापुढे तिचा निभाव लागणार नाही. तू उद्याच माझ्यासोबत त्यांच्याकडे चल." अर्चना म्हणाली, "ठीक आहे मम्मा, मी येईन, पण आता तू हॉलमध्ये झोप. या खोलीमध्ये झोपण्याची काही गरज नाही, नाहीतर ती तुझ्यावर हल्ला करेल." साधनाताई म्हणाल्या, "ती माझ्यावर कसली हल्ला करते? मी अजिबात तिला घाबरत नाही. ती जर मला घाबरवायला आली तर मग मी तिला असा धडा शिकवेन की पुन्हा माझ्याकडे येताना ती 10 वेळा विचार करेल." अर्चना आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "अगं, मग काय तू इथेच या खोलीमध्ये झोपायला चालली आहेस का?" "अगं नाही नाही, आता मी हॉलमध्येच झोपेन." खूप रात्र झाली होती त्यामुळे त्या दोघीही झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी साधनाताई अंघोळ करून आल्या तेव्हा अर्चनाने आईला विचारले, "मम्मा, सांग ना, आज तुझ्यासाठी काय नाश्ता बनवू? तू जे म्हणशील ना ते मी बनवेन." तेव्हा खोलीतून एक मोठा आवाज आला, "तुझ्या आईला विचारून नाश्ता का बनवते आहेस? तिलासुद्धा शिळी भाकरी, मिरचीचा ठेचा दे ना, जशी मला देत होतीस. ही बघ, इथेच डायनिंग टेबलवर मीठ आणि भाकरी ठेवली आहे. पण जर हिने नाही खाल्ली तर मी तुला खूप मारेन हा. जा, पटकन खायला दे तिला." अर्चना खूप घाबरली आणि तिने रात्रीची उरलेली एक चपाती आणि मिरचीचा ठेचा आईला खायला दिला. साधनाताईसुद्धा निमूटपणे खाऊ लागल्या. त्या खूप घाबरल्या होत्या. हा आवाज अर्चनाच्या सासूचा म्हणजे गायत्रीताईंचा होता. त्यांचा आवाज ऐकून अर्चना आणि साधनाताई खूप घाबरल्या होत्या. अर्चना थरथरत्या आवाजात म्हणाली, "अगं मम्मा, बघ ना, आई इथे सोफ्यावर बसले आहेत." साधनाताईसुद्धा गायत्रीताईंना समोर बघून घाबरल्या. अर्चना म्हणाली, "आई, आधी तर तुम्ही फक्त रात्री येत होतात, पण आता दिवसाही. पण तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर कशा आलात? मम्मा, पाहिलेस का तू? आता बसला का विश्वास माझ्या बोलण्यावर? माझी सासू मेल्यानंतर सुद्धा तिचा आत्मा इथेच भटकत आहे." तेवढ्यात पुन्हा रागाने बोलण्याचा आवाज आला, "दिवस रात्र तुम्ही दोघी मला किती त्रास देत होतात हे विसरलात का? पण आता माझी वेळ आहे आणि आता माझ्याकडे 100 पट ताकदसुद्धा आहे. आता मी तुम्हा दोघींचे जगणे मुश्किल करणार आहे. मी तुम्हाला आता सुखाने जगू देणार नाही." हे सर्व बोलत असताना गायत्रीताई त्या दोघींना दिसत होत्या. त्यामुळे अर्चनाची आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. तेवढ्यात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज आला, "अरे, आत्तापासूनच घाबरलीस? मला तर धडा शिकवायला निघाली होतीस ना तू?" अर्चनाला खूप घाम फुटला होता. ती एका कोपऱ्यात घाबरून उभी होती.
काही वेळ शांतता पसरली तेव्हा अर्चना आईजवळ गेली आणि तिने आईच्या तोंडावर पाणी मारले. तेव्हा साधनाताई शुद्धीवर आल्या. त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि अर्चनाला हे सर्व ऐकून खूप भीती वाटू लागली. तिच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. तिला भूतकाळात घडलेल्या गोष्टी आठवू लागल्या. तिला आठवू लागले की ती कशी आणि तिची आई मिळून गायत्री त्यांना त्रास देत होत्या आणि म्हणूनच आज त्यांचा बदला घेण्यासाठी तिची सासू इथे आली होती. अर्चनाला तिच्या लग्नाचा दिवस आठवू लागला. सर्वजण गायत्रीताईंच्या मुलाच्या लग्नात त्यांना शुभेच्छा देत होते, भेटवस्तू देत होते. गायत्रीताई एक विधवा स्त्री होत्या आणि त्यांनी आपल्या नवऱ्याला एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गमावले होते. तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे आकाशला एकटेच सांभाळले. त्याचे व्यवस्थित पालनपोषण केले. मोठा झाल्यावर आकाश सैन्यात भरती झाला. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्यासाठी एक चांगले स्थळसुद्धा आले. मुलीचे नाव अर्चना होते. सुट्ट्यांमध्ये आकाश जेव्हा घरी आला तेव्हा त्यांनी त्याचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर 1.5 महिन्यानंतर आकाश सीमेवर परतला. त्यामुळे आता इकडे घरी दोघी सासूसुना राहत होत्या. सुरुवातीला काही महिने सर्व काही सुरळीत चालू होते, पण नंतर हळूहळू अर्चनाचे आपल्या सासूसोबतचे वागणे बदलले. तिला रात्री उशिरापर्यंत पार्टी करायला फार आवडायचे आणि हे काही तिच्या सासूला आवडत नव्हते. त्यामुळे गायत्रीताई जर तिला काही म्हणाल्या तर ती त्यांना 4 गोष्टी ऐकवायची. तिला सासूची अडचण होऊ लागली होती. सासू नकोशी वाटू लागली. त्यामुळे कधीकधी अर्चना फक्त स्वतःचा स्वयंपाक करायची किंवा मग बाहेरून स्वतःसाठी जेवण ऑर्डर करायची. पण गायत्रीताई तिला काहीही बोलत नव्हत्या. त्या स्वतःसाठी काहीतरी बनवून खायच्या आणि ह्याचा अर्चनाला खूप राग येत होता. ती सतत सासूला जेवणावरून बोलायची. कोणतेही काम सासूला टोमणे न मारता करत नव्हती. पण हे सर्व गायत्रीताई आकाशला सांगत नव्हत्या, कारण त्याची ड्युटी सुरुवातीपासूनच बॉर्डरवर असायची आणि अर्चनाबद्दल सांगून त्यांना आकाशला त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे त्या अर्चनाला काहीही न बोलता निमूटपणे तिचे वागणे सहन करत होत्या आणि ह्याचाच फायदा अर्चना घेऊ लागली. अर्चना नेहमी तिच्या मम्मीला साधनाताईंना आपल्या घरी पार्टीसाठी बोलवायची आणि मग साधनाताई मुलीच्याच घरी 8-10 दिवस राहायच्या आणि दोघी मिळून गायत्रीताईंना खूप त्रास द्यायच्या. वेगवेगळ्या पदार्थांची फरमाईश करायच्या. एके दिवशी अर्चना तिच्या सासूला म्हणाली, आई, आज तुम्ही आमचा स्वयंपाक बनवू नका. मी आमच्या दोघींसाठी जेवण बाहेरून ऑर्डर केले आहे. यावर गायत्रीताई म्हणाल्या, ठीक आहे, मग आज मी माझ्यासाठीच फक्त खिचडी बनवते. असे बोलून गायत्रीताई किचनमध्ये निघून गेल्या आणि खिचडी बनवण्याची तयारी करू लागल्या. तेवढ्यात पाठीमागून अर्चना येऊन म्हणाली, इथे किचनमध्ये काय करत आहात? मी सांगितले ना तुम्हाला आज स्वयंपाक बनवू नका म्हणून. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? गायत्रीताई म्हणाल्या, अगं मी तुमचा स्वयंपाक बनवत नाही, मला ठाऊक आहे. तू तुमच्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर केले आहेस. इथे मी माझ्यासाठी खिचडी बनवत आहे. अर्चनाने गॅस बंद केला आणि गायत्रीताईंना किचन बाहेर काढले आणि म्हणाली, वाग म्हातारे, स्वतःला ह्या घराची मालकीन समजतेस का? हे बघ, स्वप्नातही या घराची मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नकोस. या घरामध्ये तेच होईल जे मी बोलते. तू काही मालकीन नाहीस या घरची. स्वतःसाठी काहीही बनवून खायला. विनाकारण गॅस वाया घालवू नको. गॅस फुकट येत नाही. त्यासाठी माझ्या नवऱ्याला तिथे जीव धोक्यात घालून सीमेवर काम करावे लागते. गायत्रीताई म्हणाल्या, सुनबाई, तू तुम्हा दोघींसाठी बाहेरून जेवण ऑर्डर केले आहे, पण मलाही भूक लागली आहे. जेवल्यावर औषधेसुद्धा घ्यायची आहेत. आणि तू हे काय बोलत आहेस की तुझा नवरा जीव धोक्यात घालून सीमेवर काम करतो? तुझा नवरा आधी माझा मुलगा आहे आणि मलासुद्धा त्याची काळजी आहे. मी कधीच वायफळ खर्च करत नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. हो बाजूला, मला काहीतरी बनवू दे. मला गोळ्या घ्यायच्या आहेत. यावर अर्चना मोठ्या आवाजात म्हणाली, हो ठाऊक आहे. जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तुम्हाला झोप कशी येईल? हे बघा, परवा आणलेला ब्रेड फ्रीजमध्ये तसाच आहे. तो ब्रेड आणि सकाळची भाजी उरली आहे ती खाऊन घ्या आणि खबरदार जर स्वतःसाठी काही बनवून खाल्ले तर. असे बोलून अर्चना तिथून निघून गेली. मग काय, ब्रेड आणि सकाळची भाजी खाऊन गायत्रीताई त्यांच्या कामाला लागल्या. थोड्याच वेळात जेवणाचे पार्सल आले. दोघी माहिले की पोटभर जेवल्या आणि त्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या.
काही वेळानंतर अर्चनाची आई साधनाताई गायत्री ताईंच्या खोलीत गेली आणि त्यांना झोपलेले पाहून म्हणाली, हे काय, इतक्यात झोपलातही? उठा आणि माझ्यासाठी जरा लिंबू पाणी बनवून आणा. अर्चना तिथे आली आणि म्हणाली, मम्मा, जरा कमी खाल्ले असतेस तर काय बिघडले असते, पण तू तर असे खात होतीस जणू काही ते तुला पुन्हा मिळणारच नाही. साधनाताई म्हणाल्या, अगं मी खाल्ले म्हणून बरे झाले ना, तू पैसे मोजले होतेस ना त्याचे, नसते खाल्ले तर पदार्थ वाया गेले असते. तू तर सरळ फेकून दिले असतेस आणि मला असे अन्न फेकून दिलेले अजिबात आवडत नाही, त्यामुळे मग खाऊन घेतले, पण खरे तर जरा जास्तच झाले. अर्चना म्हणाली, मम्मा, अगं वाया कशाला गेले असते? आपण जेवण असताना माझी सासू कशी बघत होती तू पाहिलेस ना, उरलेले तिला दिले असते ना खायला. तसेही आता आपले उष्टे अन्न खाण्याची तिला सवय झाली आहे. गायत्रीताई लिंबू पाणी घेऊन आल्या. साधनाताईंनी लिंबू पाणी घेतले आणि त्यानंतर लगेचच त्यांची उलटी झाली. त्यामुळे अर्चना घाबरली आणि ती गायत्रीताईंना म्हणाली, काय घातले होते तुम्ही त्या पाण्यामध्ये? त्या म्हणाल्या, मी त्यामध्ये फक्त चिमूटभर हिंग घातले, बाकी काही नाही. यावर अर्चना मोठे डोळे करून म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितले होते त्यात हिंग मिक्स करायला? उगाच स्वतःचा शहाणपणा गाजवत जाऊ नका. आता तुमच्यामुळेच माझ्या आईची उलटी झाली, तिची साडीही खराब झाली, त्यामुळे आता हे सर्व तुम्हाला साफ करावे लागेल. सुनेचे बोलणे ऐकून गायत्रीताई दंग झाल्या. त्या म्हणाल्या, यामध्ये माझी काय चूक आहे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना लिंबू पाणी आणून दिले. अर्चना म्हणाली, मग तुम्हाला त्यात हिंग कोणी घालायला सांगितले होते? गुपचूप ते सर्व स्वच्छ करा. शेवटी नाईलाजाने गायत्रीताईंनी सर्व साफ केले. असेच दिवस सरत होते आणि एके दिवशी आकाशने फोन करून तो घरी येणार असल्याची बातमी दिली. साधनाताई ही बातमी ऐकून सुद्धा तिथेच मुलीच्या सासरी बसल्या होत्या. अर्चना म्हणाली, मम्मा, ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत. जर ह्या म्हातारीने त्यांना सर्व काही सांगितले तर? आकाश तर मलाच घराबाहेर काढतील, कारण त्यांना तर आईच्या डोळ्यांमध्ये अश्रूचा एक थेंबही सहन होत नाही. तेव्हा साधनाताई पटकन म्हणाल्या, हे बघ अर्चना, जर तिला काही सांगायचेच असते तर तिने केव्हाच फोनवर जावई बापूंना तुझ्याबद्दल सांगितले असते. पण तुझ्या डोक्यात असा विचार आला आहेच, तर आपण कोणतीही रिस्क घेऊ नये असे मला वाटते. तिने जावई बापूंना सांगण्याआधी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. मला तर असे वाटते तिचाच काटा काढावा, म्हणजे सुंठी वाचून खोकला जाईल. अर्चना म्हणाली, सांग ना मम्मा, आपल्याला काय करावे लागेल? साधनाताई म्हणाल्या, हे बघ अर्चू, ऐक, आता तू काही दिवस तुझ्या सासूसोबत चांगले वागण्याचे नाटक कर. तिला काही हवे नको ते बघ, तिची काळजी घे, तिला घरातील एकही काम करू देऊ नकोस आणि मग एके दिवशी तिच्या जेवणामध्ये विष घालून तिला संपवून टाक आणि 2 दिवसांसाठी तू माझ्यासोबत घरी चल. ही जेवण करून इथेच मरून पडेल आणि मग पुन्हा आपण घरी येऊ. आपण तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सर्वांना सांगू, त्यामुळे ही व्याध तर कायमची जाईलच आणि आपण सुद्धा वाचू. कोणालाही आपला संशय येणार नाही. अर्चना म्हणाली, आई, जर आकाशला आपल्यावर संशय आला तर, आणि त्यांना हे सर्व ठाऊक झाले तर काय करायचे? साधनाताई म्हणाल्या, मी उद्याच मार्केटमधून अशी एक जडीबुटी घेऊन आणेन, ती खाल्ल्यानंतर 5 तासांच्या आत माणूस मरतो आणि त्याच्या तोंडातून फेससुद्धा येत नाही, त्यामुळे कोणालाही संशय घेण्याची शक्यता नाही. साधनाने सर्व योजना आखली तेव्हा अर्चना म्हणाली, हे ठीक राहील मम्मा, आणि हे त्या दिवशी होईल ज्या दिवशी आकाश घरी परत येतील. त्यानंतर दोघी मायलेकींचे गायत्रीताईंबरोबरचे वागणे अगदी बदलले. त्यांचे बदललेले वागणे पाहून गायत्रीताई आश्चर्यचकित झाल्या होत्या, पण त्यांना पुन्हा असे वाटले की आकाश येणार असल्याचे समजल्यामुळे यांच्यात फरक पडला आहे. त्यासुद्धा गुपचूप ह्या दोघींचे नाटक पाहत होत्या. एके दिवशी अर्चना गायत्रीताईंना म्हणाली, सासूबाई, मी 2 वेळचे जेवण बनवले आहे, तुम्ही खाऊन घ्या. मी माझ्या मम्मीला घरी सोडायला चालले आहे. गायत्रीताई म्हणाल्या, बरं ठीक आहे, जा, पण लवकर घरी ये. दोघी मायलेकी खूप खुश झाल्या. दोघींनी पूर्ण योजना आखून गायत्रीताईंच्या जेवणात ती खतरनाक जडीबुटी घातली आणि दोघीही तिथून निघून गेल्या. आकाश बऱ्याच दिवसानंतर घरी परतत होता. आईला भेटण्यासाठी तो बेचैन झाला होता आणि ह्या आनंदामध्ये त्याने आईसाठी एक सुंदर शॉल खरेदी केली. तसेच महागड्या भेटवस्तू घेतल्या. त्याचबरोबर गरम गरम जिलेबीसुद्धा घेतली, जी त्याच्या आईला खूप आवडायची. हे सर्व घेऊन आकाश घरी पोहोचला.
दरवाजा अर्धवट बंद होता, त्यामुळे तो दरवाजा ढकलून आत आला आणि सोफ्यावर बसून बूट काढत म्हणाला, आई, हा बघ मी आलोय. कुठे आहेस तू? अर्चना माहेरी गेल्याचे त्याला ठाऊक होते. तो मनात म्हणाला, आई ह्या आधी तर मी येणार आहे हे सांगितल्यावर दरवाजात उभी राहून माझी वाट पाहत होतीस आणि आज मी तुला आवाज देतोय तरी सुद्धा तू बाहेर येत नाही आहेस का? तो पुढे म्हणाला, बरं सॉरी आई, माफ कर मला. ह्या वेळेस यायला उशीर झाला, पण पुढच्या वेळेस लवकर सुट्टी घेऊन येईन. आता येतेस का बाहेर? हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणले आहे. सोफ्यावर बसलेला आकाश आईला सतत आवाज देत होता. जेव्हा त्याला त्याच्या आईचा आवाज आला नाही तेव्हा त्याला खूप भीती वाटू लागली. काहीतरी चुकीचे घडले असेल का असा संशय त्याला येऊ लागला. तो पटकन उठला आणि आईच्या खोलीत गेला. तेव्हा त्याला आई जमिनीवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली दिसली. ते पाहून त्याला धक्का बसला. त्याने आईला दोन्ही हाताने हलवून पाहिले, पण आई उठली नाही. आईचे पूर्ण शरीर थंड पडले होते. तिचा श्वास थांबला होता. आकाश आपल्या आईसाठी मोठमोठ्याने रडू लागला. तेवढ्यात साधनाताई आणि अर्चनासुद्धा घरी आल्या. त्यांनी गायत्री त्यांना मृत अवस्थेत पाहिले तेव्हा आकाश रडत म्हणाला, हे बघ अर्चना, माझ्या आईला काय झाले आहे. माझी आई मला सोडून गेली. मी आताच आलो. आईला अनेकदा आवाज दिला, पण आई काही बोलली नाही. त्यामुळे आत येऊन पाहिले तर आई ह्या अवस्थेत दिसली. एवढे बोलून आकाश खूप रडू लागला. अर्चनासुद्धा रडण्याचे नाटक करत म्हणाली, आईंना हे काय झाले? कारण आई तर कालपर्यंत व्यवस्थित होत्या, मग अचानक हे कसे झाले? असे बोलून तीसुद्धा रडू लागली. ती म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला अशा एकट्या सोडून जाऊ शकत नाही. का गेलात तुम्ही आम्हाला सोडून? हे देवा, माझ्या सासूला परत कर. त्यानंतर गायत्री ताईंवर अंतिम संस्कार झाले. तेव्हा कुठे अर्चनाचे हे नाटक संपले. आकाश मात्र आई गेल्यापासून उदास राहू लागला. वडिलांची सावली त्याच्या डोक्यावरून तो लहान असतानाच गेली होती. आता तर आईसुद्धा गेली, त्यामुळे तो सारखा रडत होता. पण त्या मायलेकी खूप खुश होत्या. अर्चनाच्या बाबांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती. आकाश अजूनसुद्धा सुट्टीवर होता, त्यामुळे घरीच होता. इकडे माहेरी अर्चनासुद्धा खुश होती. ती विचार करत होती की आता आकाश पुन्हा त्याच्या कामावर जाईल आणि मग ती पुन्हा तिच्या आईला घरी बोलावून घेईल. मग दररोज आईसोबत पार्टी करता येईल, फिरायला जाता येईल, कारण आता तिला थांबवणारे कोणीही नव्हते. 4 दिवसांनी अर्चना सासरी आली. आकाशची अवस्था बघून म्हणाली, आकाश, मला मान्य आहे की तुम्हाला आई गेल्याचे दुःख खूप झाले आहे, पण कितीही दुःख झाले असले तरी गेलेला माणूस आता पुन्हा येत नाही, हेही तितकेच खरे आहे. तुम्ही लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडा. मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिचे बोलणे ऐकून आकाश तिच्याकडे एकटक पाहत होता. एके दिवशी आकाशला खूप भूक लागली होती. तो अर्चनाला म्हणाला, अर्चना, अगं गॅसवर कुकर ठेवला आहेस, बघ तर किती शिट्ट्या झाल्या आहेत. मला खूप भूक लागली आहे आणि मला काहीतरी खायलाही दे. तेव्हा अर्चना म्हणाली, अहो, पण मी गॅस चालूच केला नाही आणि कुकर तर अजिबात ठेवला नाही. आकाश म्हणाला, मग मी काय खोटे बोलतोय का अर्चना? ती किचनमध्ये येऊन पाहते तर काय, खरंच कुकरमध्ये छोले शिजत होते. तिच्या लक्षातच येत नाही की तिने खरंच कुकरमध्ये छोले शिजायला घातले होते की नाही ते. जेव्हा अर्चना आकाशला छोले खायला देते तेव्हा आकाश म्हणाला, अरे वा अर्चना, तू आज अगदी आई बनवत होती तसेच ही भाजी बनवली आहेस. आज या छोलेच्या भाजीमुळे मला माझ्या आईची आठवण आली. अर्चनाला बरीच कामे होती, त्यामुळे तिने ह्याकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या कामाला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश अर्चनाला म्हणाला, अर्चना, मी परवा जाणार आहे. तू एकटी कशी राहणार? तू एक काम कर, मी जाण्याआधी तुझ्या मम्माला इकडे बोलवून घे. अर्चना म्हणाली, ठीक आहे. तिने पटकन तिच्या आईला फोन लावला. ती म्हणाली, मम्मा, 4-5 दिवसांनी आकाश पुन्हा ड्युटीवर जाणार आहेत. त्याने तुला इकडे बोलावून घ्यायला सांगितले आहे. अर्चना तिच्या आईला म्हणाली, मम्मा, मी विचार करते आहे की माझ्या सासूच्या खोलीत तुझी राहण्याची व्यवस्था करावी. तिथे तू आरामात राहा. साधनाताई म्हणाल्या, ठीक आहे, पण त्याआधी त्या खोलीची साफसफाई करावी लागेल ना? तेव्हा अर्चना म्हणाली, हो, मी तू येईपर्यंत पूर्ण खोली स्वच्छ करून ठेवते. असे बोलून तिने फोन ठेवला. अर्चनाने गायत्री त्यांची खोली स्वच्छ करायला सुरुवात केली. सर्वात आधी कपाटाची साफसफाई करण्याचा विचार केला. त्यामुळे जसे तिने कपाट उघडले तसा कपाटावरून गायत्री त्यांचा फोटो खाली पडला
आणि त्यातून रक्त येत होते. हे पाहून तिला धक्का बसला. ती घाबरली आणि त्या खोलीतून बाहेर धावत येत होती की तिला समोर तिची सासू दिसली. सासूला समोर पाहून ती थरथर कापू लागली आणि ती जमिनीवर पडली. अर्चनाला काही बोलायचे असते, पण तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर निघत नव्हता. तेव्हा गायत्रीताई तिला म्हणाल्या, काय झाले सुनबाई? तू हा विचार केला होतास ना, मला मारून माझ्यापासून कायमची सुटका मिळेल. पण मला तुझे रडणे पाहून इथून जावेसेच वाटले नाही. तू रडताना म्हणत होतीस ना, आई का गेलात आम्हाला सोडून? देवा माझ्या सासूला परत कर. मलाही तुला रडताना खूप वाईट वाटले. त्यामुळे मी ठरवले की मी आता तुला आणि तुझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही, तुमच्यासोबतच राहीन. हे ऐकताच अर्चना मोठ्याने ओरडली आणि बेशुद्ध होऊन पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला समोर आकाश दिसला आणि ती घाबरून उठून बसली आणि त्याला म्हणाली, आकाश, सासूबाई गेल्या नाहीत, त्या इथेच आहेत. त्यांचा आत्मा ह्या घरामध्ये भटकत आहे. आताच मी त्यांना पाहिले आहे. हे ऐकताच आकाश म्हणाला, वेडी आहेस का तू? हे काय बोलत आहेस अर्चना? अगं तूच तर म्हणाली होतीस ना, एकदा गेलेला माणूस पुन्हा परत येत नाही म्हणून. आणि मी स्वतः आईवर अंत्यसंस्कार केले आहेत. ती कशी येऊ शकते? तुला भास वगैरे झाला असेल, बाकी काही नाही. आकाशचे बोलणे ऐकून अर्चना मोठ्या आवाजात म्हणाली, नाही आकाश, मला भास झाला नाही. तुम्ही जाऊन बघा आईच्या खोलीमध्ये, तुम्हाला त्यांच्या फोटोतून रक्त आलेले दिसेल. अर्चनाचे बोलणे ऐकून आकाश आईच्या खोलीमध्ये गेला आणि फोटो पाहू लागला, पण त्याला फोटोवर रक्ताचे डाग वगैरे काहीच दिसले नाहीत. त्यामुळे आकाश अर्चनाच्या हाताला धरून गायत्री त्यांच्या खोलीमध्ये घेऊन आला आणि म्हणाला, हे बघ, मी म्हणालो होतो ना तुला भास झाला आहे म्हणून. आहे का इथे रक्त? असे बोलल्यानंतर ती आकाशकडे पाहत होती. तेव्हा तिला आकाशच्या पाठीमागे गायत्रीताई उभ्या असलेल्या दिसल्या आणि त्यांना पाहून ती भीतीने जोरात ओरडली आणि खोलीतून बाहेर धावत गेली. त्यानंतर तिने त्या खोलीमध्ये जाणेच बंद करून टाकले. तिने अनेक पूजापाठ केले, पण त्या घरात अर्चनाला गायत्रीताईंचा भास नेहमी होत होता. आकाश ड्युटीवर जाण्याचा दिवस आला तेव्हा अर्चना तिच्या आईला फोनवर म्हणाली, मम्मा, अगं तू ये ना इकडे. आकाशसुद्धा जाणार आहेत आणि इकडे ती म्हातारी मला त्रास देत आहे. आकाशला काही सांगायला गेले तर ते म्हणतात की तुला भास होतोय. पण मम्मा, ह्यांना काही दिसत नाही, पण मला ती म्हातारी अगदी स्पष्ट दिसते. हे बघ मम्मा, मला खूप भीती वाटत आहे, त्यामुळे प्लीज माझ्या घरी ये. मला एकटीला बघून ती म्हातारी मला जीवे मारून टाकेल. मम्मा, कधी कधी मला असे वाटते की ती म्हातारी जिवंत असती तर फार बरे झाले असते. आता तर रोजचा दिवस घाबरण्यातच चालला आहे. दररोज भीतीमध्ये जगावे लागते आहे. साधनाताई म्हणाल्या, अगं मग बरोबरच बोलत आहेत जावई बापू. हा फक्त तुझा एक भ्रम आहे. मला सांग, एकदा मेलेला माणूस परत येतो का? हे बघ, तू घाबरू नकोस. मी येते आणि पाहते कोण तुला त्रास देते ते. जावई बापू परत गेले की मग आपण पार्टी करू. तू तुझ्या मैत्रिणींनाही बोलावून घे. आईबरोबर बोलल्यानंतर अर्चनाला थोडासा धीर आला. इकडे आकाश ज्या दिवशी जाणार होता त्याच्या आदल्या दिवशी साधनाताई घरी आल्या होत्या. त्या गायत्रीताईंच्या खोलीमध्ये झोपल्या तेव्हा अचानक रात्री त्यांचा बेड हलू लागला आणि त्या भीतीने ओरडल्या. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी गायत्रीताईंचा आवाज ऐकला तेव्हा मात्र भीतीने थरथर कापू लागल्या. गायत्रीताई समोर येऊन म्हणाल्या, आकाश तर परत त्याच्या कामावर परत गेला, त्यामुळे आजच मी तुम्हा दोघींचे काम संपवून टाकते. पण त्याआधी मला सांगा की त्या दिवशी माझ्या जेवणामध्ये तुम्ही काय मिक्स केले होते, ज्यामुळे माझा मृत्यू झाला आणि कोणाला काही समजले सुद्धा नाही की विषबाधेने माझा मृत्यू झाला होता. सांगा पटकन, कारण आता आकाशसुद्धा नाही. तेव्हा अर्चना पटकन म्हणाली, आई, मी खरंच सांगते, यामध्ये माझी काहीच चूक नाही. हे सर्व माझ्या मम्मामुळे झाले आहे. तिनेच तुम्हाला जडीबुटी खाऊ घालण्याची आयडिया दिली होती. आईने बाजारातून अशी जडीबुटी आणली होती जी खाल्ल्यानंतर तुमचा मृत्यू तर होईल, पण तोंडातून फेस येणार नाही आणि लोकांना तुमचा मृत्यू विषबाधा होऊन झाला आहे हे समजणार नाही. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी तर माझ्या आईला असे करू नकोस असे म्हणत होते, पण आईने माझे काही ऐकले नाही. हे सर्व अर्चना रडत बोलू लागली. तेव्हा साधनाताई मोठ्या आवाजात रागाने म्हणाल्या, अरे वा, हुशार आहेस की तू. हे काय बोलत आहेस? आता जेव्हा विहीणबाई भूत होऊन समोर उभ्या आहेत तेव्हा सर्व आरोप स्वतःच्या आईवर लावलास का? अगं तुला तर तुझी सासू सुरुवातीपासूनच आवडत नव्हती आणि जेव्हा पाहावे तेव्हा फोनवर त्यांच्याबद्दल वाईट बोलत होतीस. त्यामुळेच तर जावई बापू नसताना तू त्यांना त्रास देत होतीस, त्यांच्यावर अत्याचार करत होतीस आणि आता मात्र सर्व आरोप माझ्यावर टाकत आहेस. वाह, जेव्हा तुझ्यावर जीवावर बेतले तेव्हा मला पुढे केलेस का? काय मुलगी आहेस.
सर्व आरोप स्वतःच्या आईवर लावून मोकळी झालीस. हे सर्व करताना तू मला साथ दिलीस, त्यामुळे तू सुद्धा तितकीच गुन्हेगार आहेस. देवा, अशी मुलगी कोणालाही देऊ नकोस. त्यानंतर बऱ्याच वेळ त्या दोघी मायलेकींमध्ये तू मी चालू होती. तेवढ्यात आकाश तिथे आला. त्याला समोर पाहून अर्चना गप्प उभी राहिली. आकाश म्हणाला, अरे गप्प का झाल्या तुम्ही दोघी? आता जेव्हा एवढे सर्व सांगितले आहेस तर हेही सांगा की माझ्या आईवर तुम्ही कसा अत्याचार करत होतात आणि मला म्हणत होतात की आई तुम्हाला त्रास देते. उलट जेव्हा पाहावे तेव्हा तूच माझ्या आईची तक्रार करत होतीस. आता तर तुम्ही दोघींनी माझ्यासमोर आईला कसे मारले हे कबूल केले आहे आणि हे सर्व रेकॉर्डसुद्धा झाले आहे. पण अर्चना, मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे. अर्चना म्हणाली, पण तुम्ही इथे कसे? कारण तुम्ही तर ड्युटीवर परत गेला होतात ना? आकाश म्हणाला, माझे सोड ग, आधी तू सांग, तू काय काय केलेस? तेव्हा अर्चना म्हणाली, अहो नाही, तुम्ही मला चुकीचे समजत आहात. खरंच आईंचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला होता. आम्ही त्यांना मारले नाही. आणि आम्ही का मारू त्यांना? एवढे वाईट आहोत का आम्ही? अर्चना आपली बाजू झटकत चांगले बनण्याचे नाटक करू लागली. तेवढ्यात आकाश तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, अजूनही खोटं बोलत आहेस का तू? गायत्री त्यांना पाहून आकाश हसत म्हणाला, आई, आता आपले नाटक संपले आहे. तेव्हा अर्चना चकित होऊन आकाशला म्हणाली, तुम्हाला आई दिसत आहेत का? प्लीज त्यांना सांगा ना आम्हाला सोडून द्यायला. हे बघा, आम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण सासूबाईंच्या आत्म्यापासून आम्हाला वाचवा. यावर आकाश हसून म्हणाला, आत्मा असता तर तुम्ही राहिला असतात का? खरे तर हे सत्य आहे की माझी आई जिवंत आहे. हे ऐकताच अर्चना आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, काय? आई जिवंत आहेत? पण कशा? तुम्ही तर स्वतः त्यांचे अंत्यसंस्कार केले होते. तेव्हा आकाश म्हणाला, ते सर्व नाटक होते. तुम्हा दोघींना काय वाटले होते की नाटक फक्त तुम्ही दोघीच करू शकता का? जेव्हा तुम्ही दोघी रडण्याचे नाटक करत होतात तेव्हा माझ्या आईला नाईलाजाने मरण्याचे नाटक करावे लागले. अर्चना दंग होऊन म्हणाली, पण त्या दिवशी सासूबाईंनी विष खाल्ले नव्हते? आकाश म्हणाला, विष नाही खाल्ले. तो पुढे म्हणाला, जेव्हा त्या दिवशी तुम्ही दोघी ह्या भीतीने, म्हणजे माझी आई तुम्हा दोघांना त्रास देते हे तुम्ही मला सांगणार होतात, त्या दिवशी आईने तुम्हा दोघींचे बोलणे ऐकले होते आणि तिने लगेच फोन करून मला याबद्दल सर्व काही सांगितले होते. मी तर आईचे बोलणे ऐकून तेव्हाच आईसमोरच इथे आलो होतो. तुमच्यासमोर आई गेल्याचे नाटक करत होतो. त्यानंतर मी आईला एका ठिकाणी लपवून ठेवले. आकाशचे बोलणे ऐकून अर्चना म्हणाली, मग तो रक्ताचा फोटो आणि त्यात कपड्यांचे सतत खाली पडणे, कधी सासूबाईंचे येणे आणि अचानक गायब होणे, हे काय होते? आकाश म्हणाला, हा सर्व आमच्या नाटकाचा भाग होता. खरे तर मला असे तेव्हाच वाटत होते की तुम्हाला दोघींना माझ्या आईच्या जेवणात विष घालण्याच्या आरोपावरून जेलमध्ये पाठवावे. पण मला तुम्हा दोघींना धडा शिकवायचा होता आणि तुमच्याच तोंडून तुमचा गुन्हा वदवून घ्यायचा होता. साधनाताई म्हणाल्या, हे पहा जावई बापू, माझंही कुटुंब आहे, मला जाऊ द्या. मी ह्या नालायक मुलीची साथ देऊन खूप मोठी चूक केली, पण आता यापुढे मी इथे कधीही येणार नाही. मी तुम्हाला वचन देते की तिच्याशी बोलणार सुद्धा नाही. आकाश रागाने म्हणाला, कशा आई आहात तुम्ही? तुम्हाला जर खरंच वाटले असते तर तुम्ही तुमच्या मुलीला योग्य दिशा दाखवली असती. तुम्ही ना फक्त तिची साथ दिली तर आपल्याच मुलीच्या सासूला विष देण्याची योजना सुद्धा आखली. तेव्हाच आकाश टाळी वाजवून पोलिसांना बोलावतो आणि म्हणतो, अटक कर ह्या दोघींना. यांनी स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला आहे. तेव्हा पुढे येऊन गायत्रीताई म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्यावर कितीतरी अत्याचार केले, पण तरीसुद्धा मी कधीच आकाशला तुझ्याबद्दल तक्रार केली नाही. मी तुझा सर्व त्रास सहन केला कारण मला माझ्या मुलाचा संसार मोडायचा नव्हता. पण तू माझ्या गप्प बसण्याला माझी कमजोरी समजलीस. तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि मला असे अजिबात वाटत नाही की तू जेलमध्ये राहावे आणि तुझ्या आईला सुद्धा ह्या वयात त्रास व्हावा. पण आज जर मी तुम्हाला शिक्षा नाही दिली तर पुढे जाऊन प्रत्येक सून आपल्या सासूला विष देण्याआधी जरासुद्धा घाबरणार नाही. पोलिसांना पाहून अर्चना आकाशचे पाय धरून रडायला लागली आणि म्हणाली, तुम्हाला वाटले तर मला घटस्फोट द्या, पण प्लीज मला जेलमध्ये पाठवू नका. माझ्या आईच्या वयाचा तरी विचार करा. तिचे बोलणे ऐकून आकाशने तिच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, मला सांग, तू जेव्हा माझ्या आईला मारण्याचा प्लॅन बनवत होतीस तेव्हा केला होतास का ग माझ्या आईच्या वयाचा विचार? आता जा दोघीही पोलिसांसोबत आणि तिथे जाऊन हे नाटक पूर्ण करा. तसेही माझ्याकडे पुरावा असल्यामुळे तुमच्या नाटकांचा काही उपयोग होणार नाही, कारण ह्या रेकॉर्डिंगमध्ये सर्व काही आहे. त्यानंतर जेव्हा आकाशने कोर्टापुढे त्यांच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे सादर केले तेव्हा त्या दोघी मायलेकींना 5 वर्षांची जेल झाली.
इकडे गायत्री त्यांनी आपल्या मुलाचे दुसरे लग्न एका राधिका नावाच्या अनाथ मुलीसोबत लावून दिले, कारण त्यांना आता मुलाच्या संसारात सुनेच्या आईची लुडबुड नको होती. आता राधिका पूर्ण घराची देखभाल करण्यासोबतच सासूचीही सेवा करत होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.